मंजिल मिल ही जाएगी भटकते ही सही, मंजिल मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नाही. 5 ट्रक केस तिरुपतीहून विकत आणतो दर महिन्याला आणि अॅम्युनो ऍसिड तयार करतो आणि आता हे अॅम्युनो ऍसिड बेर मायक्रोन्यूट्रन्स तयार केलेली आहे आणि त्याचा मागच्या वर्षात टर्नओव्हर 12 कोटी रुपयाचा झाला. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही फुकट घेऊन जा. मी आमच्या इथल्या लोकांना तुम्ही ही स्लज गोळा करा आणि जेवढी निघेल तेवढे आपल्या बायो फर्टिलायझरवर टाका, त्यात अॅम्युनो ऍसिड टाका. म्हणजे यांची फुकटात मिळालेली जी स्लज आहे त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर मी 1 कोटी रुपये कमवील. खूप सुंदर 4 ओळी आहेत. मंजिल मिल ही जाएगी भटकते ही सही, मंजिल मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं. आज तुम्ही सगळे घरातून बाहेर निघालात. आज तुम्हाला दिशा देण्यासाठी मान्यवर मंचावर उपस्थित आहेत आणि ज्यांना ऐकण्यासाठी नेहमी आपण आतुर आणि उत्सुक असतो ते आदरणीय नितीनजी आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करते, विनंती करते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम मी केतन मोहितकर, कन्व्हेनर, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी गौरव मिश्रा आणि त्याचप्रमाणे सर्व कन्व्हेनर, कन्व्हेनर आणि कोऑर्डिनेटर्स यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना जीवनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जर कोणती आवश्यक असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये काही करायचं आहे, करून दाखवायचं आहे अशी इच्छाशक्ती, स्ट्रॉंग पॉलिटिकल विल जर आपल्या मनामध्ये असेल तरच आपण आयुष्यात काही करू शकतो. पण केवळ इच्छाशक्ती होऊन चालणार नाही, तर इच्छाशक्तीच्या बरोबर आपण काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे याची ॲप्रोप्रिएट विजन देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आपल्याकडे लोकमान्य टिळक असं म्हणायचे की एखादा माणूस आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा तो जीवन जगला कसा आहे जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्याला मिळालेल्या या आयुष्यामध्ये आपण काहीतरी चांगलं काम करून जायचं आहे असा निर्धार आणि अशी स्ट्रॉंग पॉलिटिकल विल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल तर आपण निश्चितपणे काही करू शकणार आहे. आपली सगळ्यात मोठी समस्या आहे गरिबी, भूकमारी आणि बेरोजगारी. त्यामुळे प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. मला एक लहानपणची एक गोष्ट आठवते की एका गावामध्ये एक सर्कस आली होती आणि त्या सर्कसीमध्ये एक प्रयोग होता की वाघ आणि शेळी हे शेवटी एकत्र बसून जेवतात आणि तो प्रयोग बघण्याकरता खूप लोक त्या सर्कस बघण्याकरता येत होते. पण अचानक त्या सर्कसीमधला वाघ जो होता त्याचा मृत्यू झाला आणि त्यावेळी प्रश्न निर्माण झाला आता कसं करायचं. तर सर्कसीच्या मालकाने एक जाहिरात काढली आणि त्यांनी जाहिरातीत असं लिहिलं की कोणा बेरोजगाराला वाघाच्या भूमिकेत रोल करायची तयारी असेल तर त्याला सर्कसीमध्ये आम्ही काम देण्याकरता तयार आहोत. एक BCom झालेला तरुण होता, आई वडील रिटायर्ड झाले होते, बहीण लग्नाची होती, घरची परिस्थिती अतिशय खराब होती, त्याला रोजगार नव्हता.
तेव्हा त्यांनी विचार केला की आपण या नोकरीमध्ये जाऊया. त्याने अर्ज केला, त्याचा इंटरव्ह्यू झाला, तो सिलेक्ट झाला आणि सर्कसीच्या मालकाने सांगितलं की तुला वाघाचं कातडं पांघरून तुला त्या ठिकाणी सर्कसीमध्ये शेळीबरोबर जेवायचं आहे. पहिल्या दिवशी प्रयोग झाला. त्या सर्कसीमध्ये पहिले त्या बकरीला शेळीला आणून रिंगणात आणून ठेवलं. त्यानंतर वाघाचं कातडं पांघरलेल्या या तरुण मुलाला रिंग मास्टरने खिचत खिचत आणलं आणि रिंगणात उभं केलं. पण या वाघाला पाहिल्याबरोबर ती बकरी घाबरली आणि तिने आवाज दिला की वाघोबा, मी 12वी पास झालेली आहे, माझ्या घरी कोणालाच रोजगार नाही, म्हणून मी 25 रुपये रोजाने शेळीच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा काही कर, मला खाऊ नको. तेव्हा वाघोबाने आवाज दिला, तू काळजी करू नकोस, तू 12वी असशील तर मी ग्रॅज्युएट आहे आणि तुला जर 25 रुपये रोज मिळत असेल तर मला 50 रुपये रोज मिळतोय, त्यामुळे तू चिंता करायचं काही कारण नाही. हे उदाहरण याकरता आहे की आज आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे की आपल्याला रोजगार आपला पुढे कसा मिळणार. आणि रोजगार आणि नोकरी यामध्ये फरक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना स्वतःचा रोजगार स्वतः शोधायचा आहे. यालाच आपण स्टार्टअप म्हणतो. आणि आपल्याला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, याकरता आपल्या शैक्षणिक भाषेमध्ये आपण ज्याला म्हणतो इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च, टेक्नॉलॉजीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि रिसर्च आणि स्किल्ड, याला आपण नॉलेज म्हणतो. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे आपलं फ्युचर आहे. त्यामुळे आता तुम्हाला शिक्षणातून जे नॉलेज मिळणार आहे त्याचा उपयोग करून तुम्हाला आपला रोजगार कसा शोधता येईल याचा तुम्ही सगळ्यांनी मिळून विचार करता जेव्हा कराल तेव्हा तुमचा मार्ग तुम्हाला दिसणार आहे. मला काही रोजगाराची संधी नाही आहे किंवा मला गरज पण नाही आहे. पण मी अशा छोट्या मोठ्या गोष्टी स्टार्टअप सारख्या करत असतो. मी बऱ्याच ठिकाणी उदाहरण सांगितलं की मी एकदा वर्धेला महात्मा गांधी विज्ञान इन्स्टिट्यूटमध्ये गेलो होतो आणि तिथे त्यांनी रिसर्च केलं होतं आणि त्यांनी मला एक प्लॅस्टिकच्या बॉटलीमध्ये एक केमिकल होतं, त्याच्यावर ॲम्युनो ॲसिड लिहिलं होतं आणि मला दिलं आणि मला सांगितलं की हे ॲम्युनो ॲसिड आहे, प्लांट बूस्टर आहे, तुम्ही वापरून बघा, यामुळे शेतीचं उत्पन्न 25 ते 30% वाढतं. मी घरी आल्यानंतर ते माझ्या पत्नी शेती बघते तिला दिलं आणि म्हटलं आपल्याकडे वापरून बघ. तिने मला 15 दिवसांनी सांगितलं की खूपच आश्चर्यकारक रिझल्ट आहेत. मी म्हटलं काय झालं, तर म्हणे एकदम ग्रोथ वाढली. मग माझ्या मनामध्ये विचार आला की हे ॲम्युनो ॲसिड जर आपल्या शेतकऱ्यांना मिळालं तर यांचं उत्पन्न वाढेल. आणि म्हणून मग मी चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं हे केसापासून तयार होतं. त्यावेळी धरमपेठ कॉलेजमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक प्रोफेसर हेमंत जांभेकर माझे मित्र होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही नोकरी सोडा आणि आपण ॲम्युनो ॲसिड तयार करू. आम्ही कामाला सुरुवात केली. मला वाटलं नागपूर शहरामध्ये खूप ब्युटी पार्लर्स आहेत, हेअर कटिंग सलून आहेत, सहज आपल्याला 10-20 टन केस मिळतील. पण महिनाभर प्रयत्न करून 10-15 टनही केस मिळाले नाही, कारण केस खूप हलके असतात. आणि मग आम्ही प्रयोग सुरू केला. धापेवाडाला माझ्या तिकडे एक पुरती ॲग्रोटेक आहे, तिथेच आम्ही फॅक्टरी टाकली आणि आम्ही आता तुम्हाला सांगतो की आम्ही 5 ट्रक केस तिरुपतीहून विकत आणतो दर महिन्याला
आणि ॲम्युनो ॲसिड तयार करतो. आणि आता हे ॲम्युनो ॲसिड बेर मायक्रोन्यूट्रन्स तयार केलेली आहे आणि त्याचा मागच्या वर्षात टर्नओव्हर 12 कोटी रुपयाचा झाला. आणि आता ते ॲम्युनो ॲसिड आमच्याकडे प्रेस मड आणि स्पेंट वॉशचं बायो फर्टिलायझर तयार होतं, त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यामुळे त्याची NPK व्हॅल्यू वाढली आणि सहज ते ॲम्युनो ॲसिड कुठेतरी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली आमच्या इथल्या एकाने. ते दुबई सरकारला ऑर्गॅनिक खत पाहिजे म्हणून त्यांना 1 किलोची बॅग पाठवली. तर दुबईच्या सरकारने आम्हाला 180 कंटेनर्सचा ऑर्डर दिला आणि आता जवळपास 30 कोटी रुपयाचं खत एक्सपोर्ट होऊन आलं. 40 कंटेनर गेले आणि त्या ॲम्युनो ॲसिडमुळे डॉलरमध्ये इन्कम मिळालं आणि फायदाही झाला. आता हे महापालिकेच्या मेयर आहेत आणि कमिशनर आहेत, पण यांना माझ्यासारखा असे रिकामे छंद नाही आहेत. आता मी परवा यांच्या महानगरपालिकेमध्ये पाणी स्वच्छ करतो आपण, टॉयलेटचं घाण पाणी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हाही प्रोजेक्ट माझ्या कल्पनेतून निघाला होता आणि आता तुम्ही जे टॉयलेटमध्ये पाणी टाकता ते महापालिका विकून यांना 79 कोटी रुपये वर्षाचे मिळतात. 79 कोटी रुपये, 79 करोड्स. आणि आता त्या पाण्यामध्ये मी प्रवीण दटकेंना फोन करून विचारलं की त्या पाण्यामधून सलज निघते, म्हणजे आपल्या संडासमध्ये जी घाण असते ते पाणी गेल्यानंतर त्यातले सॉलिड पार्टमध्ये सलज निघते. तर मी काल फोन केला 8 दिवसापूर्वी की हे सलज काय करता. तर म्हणे आम्ही शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही फुकट घेऊन जा, तर त्याचा ढीक पडलेला आहे. तर मी आमच्या इथल्या लोकांना तुम्ही ही सलज गोळा करा आणि जेवढी निघेल तेवढी आपल्या बायो फर्टिलायझरवर टाका आणि त्यात ॲम्युनो ॲसिड टाका. म्हणजे यांची फुकटात मिळालेली जी सलज आहे त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर मी 1 कोटी रुपये कमवीन, जी यांच्याकडे तशीच पडलेली आहे. आणि मी यांना सांगून थकलो, पण ह्यांनी काही केलं नाही. ते जे घाण पाणी आहे त्याच्यातून मिथेन निघतं आणि मिथेनमधून CO2 वेगळा केल्यावर बायो CNG निघतं आणि त्याच्यावर कमीत कमी 100 बसेस चालू शकतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ. आणि मी आता गंगेमध्ये असे 180 बायोडायजेस्टर टाकलेली आहेत आणि त्याच्यातून मिथेन काढून CO2 वेगळा केला तर त्याच्यातून बायो CNG निघून आपल्याला बसेस चालवता येतात. आणि जो CO2 आहे त्या CO2 पासून कॅल्शियम कार्बोनेट करता येईल, जे PVC आणि प्लास्टिकमध्ये टाकतात कंपाऊंड मटेरियल म्हणून. आणि त्याच्या व्यतिरिक्त CO2 पासून आपण कोका कोला किंवा पेप्सी घेतो त्याच्यात तो वापरला जातो. हे जे सिलेंडर आहेत छोटे छोटे जे फायर एक्सटिंग्विशर आहेत त्याच्यात CO2 टाकतो. CO2 पासून मिथेनॉल तयार होतं आणि CO2 पासून आईस क्यूब तयार होतात, जे मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये ड्रिंक्स घेताना ते आपण आईस क्यूब टाकतो ते तयार होतात. म्हणजे कचऱ्यापासून व्हॅल्युएशन होऊ शकतं. आता मी एका प्रोजेक्टवर काम करतो आहे आणि माझ्या मनात आहे की कचऱ्यामध्ये आपण व्हॅल्यू क्रिएट केली पाहिजे. ती व्हॅल्यू अशी आहे की आता दिल्लीमध्ये ILFS कचऱ्यापासून प्रक्रिया करून खत तयार करतं. त्यातून जर प्लास्टिक, ग्लास आणि मेटल वेगळं काढलं तर जे ऑर्गॅनिक आहे त्याच्यापासून खत तयार होतं. आणि मी आता एका याच्यावर काम करतो की विदर्भातल्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे आपल्या जमिनीत, तर दिल्लीवरून 50,000 टन म्हणजे जवळपास कमीत कमी 15 गाड्या, मालगाड्या, म्हणजे एका गाडीला 40 डबे एवढं खत दिल्लीवरून आणून त्यात ॲम्युनो ॲसिड टाकून ते इथल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना द्यायचं. तर त्यांच्या शेतीची उत्पन्न वाढेल. तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे. आपल्याकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातल्या अर्धाबाई या भागात धान होतात. आता धानापासून तणस निघतं, त्याला हिंदीमध्ये आपण परळी म्हणतो.
दिल्लीमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये सगळं जाळून टाकतात. पोल्युशन झालं आहे दिल्लीमध्ये. आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की 1 टन परळीपासून 280 लिटर इथेनॉल तयार होतं. आणि इथेनॉल हे अल्टरनेटिव्ह फ्युएल आहे पेट्रोल डिझेलचं. हे पेट्रोलमध्ये टाकता येतं आणि हे डिझेलमध्ये टाकता येणं. आणि 100% इथेनॉलवर आता बस, टॅक्सी, कार, बाईक, ऑटो रिक्षा चालू शकते. म्हणजे आपल्याकडे हे वेस्ट आहे. आता एका IITच्या इंजिनियरनी पुण्याला त्याच्यापासून बायोडायजेस्टरमध्ये टाकून CNG तयार केलं. आणि पुढच्या महिन्यामध्ये मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो आणि मी स्टार्टअप म्हणून नाही, पण मला आवड आहे. तर आता ऑलरेडी आम्ही ट्रॅक्टरमध्ये प्लास्टिक सिलेंडर तयार केले, त्याला एक्सप्लोजिव्हचं लायसन घेतलं आणि कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, राईस स्ट्रॉ, बगास याच्यापासून CNG तयार करणार आहे. आणि तो CNG सिलेंडरमध्ये टाकून त्याच्यावर जर ट्रॅक्टर चालवलं तर एक शेतकऱ्याचे वर्षाला 30 ते 35 हजार रुपयाची बचत होईल. आणि आता आम्ही पुढच्या डिसेंबरपर्यंत हे सगळे ट्रॅक्टर CNGवर चालवणार आहोत. आणि हे जर झालं तर हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आहे. आता आपल्याकडे बांबू आहे. आपल्याकडे बांबूपासून तेल काढतात, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तुम्ही बघितलं असेल की स्पाइस जेटचं एक विमान काही दिवसापूर्वी डेहराडूनवरून दिल्लीला आलं आणि त्या विमानामध्ये 25% एव्हिएशन फ्युएल, बायोफ्युएल वापरलं होतं. मी बऱ्याच वर्षाला याच्या मागे आता बायोडिझेल पण आपण वापरतो. तुम्हाला पाहिजे तुम्ही आमच्याकडे आम्ही रोज 10,000 लिटर बायोडिझेल विकतो, 5 रुपये लिटर स्वस्त. आणि ते डिझेल ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये वापरतो. आता बायोडिझेल हे जे होतं हे रतनज्योत, मोह, साल, करंज, टोळी हे जे बायो एडिबल, नॉन एडिबल ऑइल सीड आहे त्याच्या तेलापासून तयार होतं. तर मी आता हे बांबूपासून निघालेलं तेल परवा 5 लिटर तेल डेहराडून पेट्रोल इन्स्टिट्यूटला पाठवलं. मला आपले रेड्डी म्हणून फॉरेस्ट डेव्हलपमेंटचं, फॉरेस्टचं काम बघतात आपल्या बांबू मिशनचं, त्यांनी सांगितलं की 25 रुपये लिटरने आम्ही हे तेल देऊ. आणि हे तेल मी आता तिथे पाठवलं आहे. या तेलापासून बायोडिझेल किंवा बायो एव्हिएशन फ्युएल तयार करता येईल का? माझ्या अंदाजाप्रमाणे बहुतेक ते शक्य होईल. 8 दिवसात रिपोर्ट मिळणार आहे. आणि हे बायो एव्हिएशन फ्युएल आहे, हे 50 रुपये लिटरने जर आपण विकलं तर आज 75 रुपये लिटर आपल्या एव्हिएशन फ्युएलचा भाव आहे. जर 50 रुपये लिटरने विकलं तर आपला इंडिगो, स्पाइस जेट, एअर इंडिया लॉसमध्ये आहे, कारण आपण फ्युएलचे भाव वाढलेले आहेत. आणि आता हे सिद्ध झालेलं आहे. स्पाइस जेटमध्ये आपण सिद्ध केलं आहे, बंबार्डी कंपनीचं हे इंजिन आहे की आपण 100% बायो एव्हिएशन फ्युएल किंवा 25% ॲड दोन्ही पण चालवू शकतो. तर यात एव्हिएशन कंपनी फायद्यात येतील. आणि आपला गडचिरोली जिल्ह्यातून एवढा बांबू आहे की त्या बांबूपासून जर आपण एव्हिएशन फ्युएल तयार केलं तर 30,000 कोटी रुपयाचं परकीय चलन वाचेल. आणि आपले विमानं गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींनी तयार केलेल्या तेलापासून फ्युएलवर चालू शकतील. हे सगळं सिद्ध झालेलं आता फक्त बांबूचा प्रयोग व्हायचा आहे. बाकी रतनज्योत, मोह, साल, करंज, टोळी हे होऊ शकतं. येवले साहेब इथे आहेत. मी आपल्या युनिव्हर्सिटीच्या बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटला विचारलं की बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण विदर्भातल्या जंगलामध्ये हे उत्पादन कसं वाढवू शकतो. कारण आपल्या युनिव्हर्सिटीचा आणि आपल्या डेव्हलपमेंटचा काही संबंधच येत नाही. आणि म्हणून आपल्या इथे जे आहे, जे आपल्याकडे अवेलेबल आहे, जी आपली स्ट्रेंथ आहे, त्याचा आपण स्ट्रेंथ आणि विकनेसेस आहेत, विकनेसेसचं कन्व्हर्शन स्ट्रेंथमध्ये कसं करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी खूप दिवस मागे लागलो. आपल्या इथे डॉक्टर गोगटे म्हणून LITमध्ये केमिकल टेक्नॉलॉजी प्रोफेसर होते. मला लोक हसायचे, आम्ही साखर तयार करतो. आणि मी त्यांना म्हटलं की साखरेपासून काय तयार करता येईल. आता आम्ही साखरेपासून डिटर्जंट तयार केला आहे, फेस वॉश तयार केलेला आहे, हेअर वॉश तयार केलेला आहे. आणि ते मुली महिला वापरतात ते सगळे काय, मला काही पूर्ण माहिती नाही त्याला.
ते सगळं तयार केलेलं आहे आणि ते आता 89 देशात एक्सपोर्ट होत आहे. आणि आम्ही जे साबण तयार केलेलं आहे ते साबण सर्फ किंवा लिरिलपेक्षा 20% स्वस्त आहे प्रोडक्शनमध्ये. आता नवरात्रात पहिल्या दिवशी ते लॉन्च होणार आहे. त्याच्यापासून फरशी धुवा, एअरपोर्ट धुवा, रेल्वे स्टेशन धुतलं, सगळं चांगलं आहे. हँडवॉश झालं, सगळं साखरेपासून झालं. आणि आता लुलू नावाचं दुबईमध्ये मोठे स्टोअर आहे, त्यांचे 89 देशात स्टोअर आहे. त्यांनी ते अप्रूव्ह केलं आणि आता हे सगळे प्रॉडक्ट एक्सपोर्ट व्हायला लागले. म्हणजे आपल्या इथे आपण कशातून काय तयार केलं पाहिजे याचं स्टार्टअप तुम्ही जर केलं. आता आमच्याकडे राईस हस आम्ही जाळतो पॉवर जनरेशन करता. त्यातून ती फ्लॅश निघते. ती कोणी विकत घेत नाही, फुकटात घेत नाही. पण त्या फ्लॅशमध्ये 70% सिलिकॉन आहे. तर मी खूप लोकांना विचारलं, ते म्हणे शक्यच नाही. पण आता मी पायलट प्रोजेक्ट लावला बंगलोरच्या एका ह्याच्यातून आणि आता आमच्याकडे 70% सिलिकॉन त्यातून काढता येईल. तर 100 टन फ्लॅश निघत होती रोज डेली. आता त्याच्यात 70% सिलिकॉन होतं. पण आता आम्ही प्लॅन्ट लावलेला 15 दिवसात सुरू होणार आहे. आता हे जे सिलिकॉन निघेल हे पेंटमध्ये, हे आपल्या पेट्रोलियम इंडस्ट्रीजमध्ये आणि हे सिलिकॉन सेल करता देखील वापरलं जाऊ शकतं. आणि म्हणून जे फुकटाला महाग होतं त्याची किंमत आता 65 रुपये किलो आहे आणि 100 टन 70 टन सिलिकॉन निघणार आहे आणि याला मार्केटमध्ये किंमत आहे. त्यामुळे आपल्या इथे विदर्भात कोळसा आहे. कोळशापासून मिथेन तयार होतं, मिथेनॉल. आणि आता आम्ही मिथेनॉल मुंबईमध्ये RCF, दीपक फर्टिलायझर, गुजरात फर्टिलायझर, आसाम पेट्रोलियम तयार करतो. आणि मी आता पहिला पायलट प्रोजेक्ट दिलेला आहे की व्हॉल्वो कंपनीच्या ज्या बसेस आहेत ज्याच्यावर मिथेनॉल इंजिन आहे त्या बसेस 10 मुंबई, 10 नवी मुंबई, 10 पुणे आणि 10 गुवाहाटीला पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवणार आहे कोळशापासून मिथेनॉल. आणि हे 22 रुपये लिटर आहे आणि डिझेल 68 रुपये लिटर आहे. त्यामुळे आपण जर 22 रुपये लिटरनी मिथेनॉल जर दिलं, आपल्या विदर्भात कोळसाच कोळसा आहे, तर आपले ट्रक चालतील, आपल्या बसेस चालतील, आपल्या तिकिटाचे दर अर्धे होऊ शकतात. आता मिथेनॉलमधून एक DME नावाचा गॅस तयार होतो आणि तो गॅस आपण अमेरिकेमध्ये DME हा जो गॅस आहे 20% LPGत ॲड करतो. जर हा आपण आपल्याकडे ॲड केला तर आपल्या घरातल्या गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी होऊ शकते. आणि आपल्याकडे कोळसा पडलेला आहे. तुम्हाला असं वाटेल की मी कुठेतरी पुस्तकातल्या गोष्टी सांगून आलो. ज्याला संशय असेल त्याने माझ्याकडे या, मी तुम्हाला सगळं करून दाखवलेलं प्रत्यक्ष दाखवायला तयार आहे. हे होऊ शकतं. काल माझ्याकडे रशियाचे मंत्री आले होते आणि पाण्यावर उतरणारं ट्रान्सपोर्ट आपण सुरू करतो आहे. एअरबोट्स, कॅटरमेरन, हॅवरक्राफ्ट्स. आता 80 नॉटिकल मैल पर अवरच्या स्पीडचे कॅटरमेरन आम्ही त्यांच्याकडनं घेतो आहे आणि त्याच्यावर मिथेनॉल इंजिन टाकणार आहे. सगळं आपलं आता त्याच्यात सी प्लेन पण त्यांना आम्ही विनंती केली आहे. आम्ही सगळे नियम तयार केले आहे की अंबाझरी तलावातून उडाले तर खिंडसीवर उतरले, खिंडसीहून उतरले तर शेगावच्या तलावात उतरले, शेगावातून निघाले तर शिर्डीच्या स्ट्रीपवर, एअर स्ट्रीपवर उतरले, शिर्डीहून उडले तर गिरगाव चौपाटी उतरले. म्हणजे आता एअर स्ट्रीपची गरज नाही आहे, पाण्यावरून आपल्याला जाता येईल. एवढा रोजगार निर्माण होईल की हजारो विमानं विकत घेतले तरी लोक वरच्यावरती पाण्यावरून फिरतील. म्हणजे आता तुमच्यापैकी कोणी स्टार्टअप असेल तर माझ्याकडे या. आपण नागपूर ते ताडोबा सर्व्हिस सुरू करू. नागपूरच्या विमानतळावरून किंवा तेलंगणकडून अंबाझरीवर उडाले की ताडोबाच्या तलावात उतरले, 25 मिनिटात तिथे उतरले, दिवसभर वाघ पाहिले, पुन्हा विमानात बसले, विमानतळावर उतरले, दिल्ली मुंबईला गेले. म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये खूप इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीला महत्त्व आहे आणि हे सगळं होऊ शकतं. पण आपल्या इथे एक IIT इंजिनियर आहेत. त्यांनी बांबूपासून
शर्ट्स बनवले आहेत, जर्सी बनवली आहे. एवढा चांगला शर्ट आणि जर्सी की या स्टेजवर आणि तुम्ही जेवढं घातलं एवढं इतका मुलायम आणि सुंदर आहे. 70% बांबू आणि 30% कॉटन. आपल्या विदर्भात बांबू पडलेला आहे. आता केळाचे जे साल आहेत त्याच्यापासून जॅकेट तयार केले आहेत. ते वेस्ट आहे. त्यामुळे आपल्याला येणार आपल्या इथे या मुंगण्याच्या शेंगा आहे ना, आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, ड्रमस्टिक. त्याच्या पावडरचं एक्सपोर्टचं मार्केट मोठं आहे. त्याच्यात प्रोटीन्स आहेत. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये आता ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, ॲग्रिकल्चर इनोव्हेशन्स आहेत, खूप आहेत. त्याच्यामुळे उत्पादन पण वाढेल आणि व्हॅल्यू ॲडिशन पण होईल. आता आपल्याकडे आपण रामदेव बाबांना आणलं. मी आत्ताच तुमच्याकडे लिस्ट सांगतो. आपण मिहान आणलेला आहे आणि आता इंटरनॅशनल एअरपोर्टचं टेंडर रिसीव झालेलं आहे आणि आपल्याला 1 महिन्याभरात त्याचं काम सुरू होईल. आपल्याकडे एअर इंडिया, एमआरओ, SCL टेक्नॉलॉजी, हेक्झावेअर, इन्फोसिस, लुपिन, टाल मॅन्युफॅक्चरिंग, टाटा कन्सल्टन्सी, टेक महिंद्र, रिलायन्स एरोस्ट्रक्चर, सगळ्या कंपन्या सुरू झाल्या. आत्ताच मला येताना दिलं की SCLमध्ये 8,000 लोकांचे इंटरव्ह्यू झाले आणि 2,600 लोकांना अपॉइंटमेंट ऑर्डर मिळते आहे आणि 12,000 लोकांना येत्या 3 वर्षात केवळ SCLमध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. रामदेव बाबांना 5,000 लोक पाहिजे आहेत. आपल्या अनिल भंडाराला कार्यक्रम घेतला अशाच तरुणांचा आणि किती लोकांना जॉब ऑर्डर मिळवून दिले? 1,500 लोकांना ऑर्डर मिळाले. ते म्हणतात मी 2,000 3,000 लोकांना ताबडतोब रोजगार. ते इंडस्ट्री आणि बेरोजगारांचं कॉर्डिनेशन का चांगलं काम केलं त्यांनी. पण आपले लोक पण नखरे करणारे आहेत. त्यांनी सांगितलं 1,500 लोकांपैकी 400-500 लोक जॉईन होतात, बाकी जॉईन होत नाही. कारण आला आहेत फुकटात खायला पाहिजे, मेहनत करायला तयार नाही. ही प्रवृत्ती नाही चांगली. आपण मेहनत करायला शिकलं पाहिजे आणि आपण जे काम असेल ते व्यवस्थित केलं पाहिजे. त्यामुळे आता जॉबची कमी नाही आहे. हे जेव्हा त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर देतात तर 2-2 हजार लोकांपैकी 600 लोक जातात, 1400 लोक जातात. नेमतात 1 महिन्यानी येऊ, 2 महिन्यानी येऊ. मग आपल्याला रोजगार पाहिजे असेल तर आपल्याला त्याप्रमाणे त्याच्याकरता आपलं व्यक्तित्वही तसं बनवावं लागणार आहे. आणि मी ठरवलं होतं की आपल्या इथे आपण 50,000 तरुण लोकांना 5 वर्षात रोजगार देऊ. आणि मला विश्वास आहे की माझे आणि देवेंद्रजीचे 5 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मिहानमध्ये सध्या 22,000 लोकांना रोजगार मिळालेला आहे. पण या वर्षात खूप इंडस्ट्री आल्या, डेव्हलपमेंट सुरू आहे. या वर्षामध्ये नक्कीच आम्ही 50,000चा आकडा पार करू असा मला विश्वास आहे. आपण मोठं कन्व्हेन्शन सेंटर बांधतो आहे, एअरपोर्ट बांधतो आहे, एक ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर बांधतो आहे अमरावती रोडवर तेलंगखेडीजवळ, की जिथे ॲग्रिकल्चर एक्झिबिशन वर्षभर होतील. इकडे आपल्याकडे केमिकल, प्लास्टिक, सिमेंटचे एक्झिबिशन होते. एक एक्झिबिशन सेंटर 25-25 हजार लोकांना काम देणार आहे. रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आणि त्याच्याकरता जी इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च, सायन्स, अवेलेबल रॉ मटेरियल्स त्याचा उपयोग करून एक्सपोर्ट ओरिएंटेड, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री, इंडिजिनियस आणि एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढवणारं धोरण आखण्याची गरज आहे. आता ताडोबा, कर्माझरी, पेस खूप फॉरेन टुरिस्ट येतात. त्यांना रोजगाराची संधी आहे. 49% ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही रोजगाराकरता आहे. जर तुम्ही आता इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक व्हॅन जर तयार केली तर आपण ताडोबामध्ये आतमध्ये फिरणाऱ्या वाहनांची संख्या दुप्पट तिप्पट करू शकलो तर आपल्या इथे टुरिस्टची संख्या वाढेल आणि हजारो मुलांना रोजगार मिळेल. त्यामुळे आपल्या फॉरेस्टमध्ये, आपल्या टुरिझममध्ये, आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा आपल्या निरनिराळे प्रॉडक्ट डिझाईन करण्यामध्ये जे तुम्ही इंटरेस्ट घेता त्या सगळ्यामध्ये तुम्ही जर नीट टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर तुमच्यासारख्या हजारो लाखो तरुणांना रोजगार तर मिळेलच. पण तुम्हाला केवळ मिळणार नाही
तर तुमच्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळेल आणि हा रोजगार मिळण्याकरता तुम्ही तुमचं माइंड आहे त्यात तुम्ही अजून विचार करावा, नवीन नवीन प्रयोग करावे, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करावे, स्टार्टअप स्टँडअपसारख्या नवीन इनिशिएटिव्ह घ्यावे आणि त्यातून तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हावं या भावनेने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला विश्वास आहे की या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन नक्कीच तुम्ही जर पुढे गेलात तर नक्कीच तुमचं आयुष्य करिअर चांगलं बनेल. तुम्हाला तर रोजगार मिळेलच, पण तुम्ही केवळ तुमच्यापुरते नाही तर हजारो तरुणांना रोजगार देणारं नेतृत्व हे तुमच्यातून निर्माण होईल असा मला विश्वास आहे. मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.